हॅलो फ्रेंड्स, तर आज मी करत आहे चिकन बिर्याणी। हे बघा, गॅसवरती कुकर तापत ठेवलेला आहे। कुकरमध्ये घातलं आहे तेल। तेलात टाकलेत खडे मसाले, मिरची आणि कांदा, आणि हे सगळं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकते आहे टेचलेला लसूण। लसूण टाकून झाल्यानंतर टमाटर घालायचं आहे। हे बघा, मी आता टमाटर घातलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। टमाटर यामध्ये छानपैकी परतत आहे। आणि आता टमाटर परतल्यानंतर मी टाकणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर बघा किती छान कलर आलेला आहे। व्हाईट, रेड, ग्रीन सगळे मिक्स झालेले आहेत कलर। आणि आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले, पावडर मसाले। तर मी पावडर मसाल्यांमध्ये घालत आहे धन्याची पूड, घरचा लाल तिखट मसाला आणि मीठ, थोडंसं मीठ आणि तिखा लाल कलरसाठी, याने बिर्याणीला कलर येईल चांगला। आता सगळं मिक्स करून घेते। आणि हळद टाकायची राहिली, ती आता हळद पण टाकून घेतली। आणि हे सगळं झाल्यानंतर आता मी बाजूच्या गॅसवरती चिकन शिजवून घेतलं होतं। त्यामध्ये कांदा, टमाटर, आलं लसणाची पेस्ट टाकून 2 चिट्ट्या करून घेतल्या होत्या। ते रेडी आहे, ते आता या कुकरमध्ये घालायचं आहे। तर मी कुकरमध्ये बिर्याणीसाठी थोडासा बटाटा टाकलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नाही घातलं तरी चालेल। आता बटाटा घालून परतल्यानंतर हे जे चिकनचं शिजवलेलं होतं ते कुकरमध्ये घातलं। आणि आता भिजवून ठेवलेला भात नितळून घेतला आणि तो आता कुकरमध्ये घालत आहे। भात घालून झाला आहे कुकरमध्ये। आणि आता घालत आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला। या मसाल्याने खूप छान चव येते बिर्याणीला, नक्की ट्राय करून बघा। आणि आता मी घातलं आहे शेवटी मीठ चवीपुरतं, आणि त्याची मोठ्या फ्लेमवरती 1 शिट्टी करून घेतली आणि वाफेवरतीच गॅस बंद ठेवायचा। आता कुकर थंड झाल्यानंतर कुकर खोलून बघितला तर ही बघा बिर्याणी रेडी झालेली आहे। आणि आता बिर्याणी आपण ताटात काढून घेऊया। हे बघा, ताटामध्ये बिर्याणी काढलेली आहे छानपैकी। त्यावर कोथिंबीर भिरभुरली आणि कांद्याच्या चकत्या करून ठेवलेल्या आहेत। तर मग या सर्वांनी माझ्यासोबत चिकनची बिर्याणी खायला कशी वाटली ते सांगा नक्की। बाय।